नमस्कार, स्वागत आहे आपल्या सर्वांचं आपल्या एसके एज्युकेशन या ऑनलाईन लर्निंग प्लॅटफॉर्मवर आपल्या इंग्लिश बॅचमध्ये. आजच्या या व्हिडिओमध्ये आपण 28/8/2022 रोजी जो ITI इन्स्ट्रक्टरचा पेपर सकाळी 9 वाजता झालेला आहे, त्या पेपरमध्ये जे 15 प्रश्न आपल्याला TCS पॅटर्ननुसार विचारण्यात आलेले आहे, त्या सर्व प्रश्नांचं आपण ॲनालिसिस करणार आहोत. या 15 प्रश्नांमध्ये जर तुम्ही पाहिलं तर 3 प्रश्न हे पॅराग्राफ्सवर म्हणजे कम्प्रेहेन्शनवर विचारण्यात आलेली आहे. 2 प्रश्न हे पॅराजंबल म्हणजे सेंटेन्स अरेंजमेंट या टॉपिकवर विचारण्यात आलेली आहे. 2 प्रश्न जी आहे ती आपल्याला स्पेलिंग एररवर विचारण्यात आलेली आहे. तसेच एक प्रश्न जो आहे तो आपल्याला डायरेक्ट इनडायरेक्ट स्पीचवर विचारलेला आहे. एक प्रश्न पॅसिव्ह व्हॉइस ॲक्टिव्ह व्हॉइसवर विचारलेला आहे. एक प्रश्न आपल्याला इडियम्स अँड फ्रेजेसवर विचारलेला आहे आणि एक प्रश्न आपल्याला वन वर्ड सबस्टिट्यूशन्सवर विचारलेला आहे. तर कोणकोणती प्रश्न आपल्याला विचारलेले आहेत ते आपण पाहूया. पहिला प्रश्न आपल्या समोर आहे, सिलेक्ट द करेक्टली स्पेल्ड वर्ड. या ठिकाणी आपल्याला करेक्ट स्पेलिंग असलेला शब्द जो आहे तो शोधायचा आहे. बघा, पहिला शब्द काय आहे, ॲक्वेंटन्स. दुसरा शब्द काय आहे, ॲक्वेंटन्स. तिसरा शब्द काय आहे, ॲक्वेंटन्स. आणि चौथा शब्द आहे ॲक्विंटन्स. आता हा जो शब्द आहे यामध्ये आपण जर पाहिलं तर AQUAINT असं म्हटलेलं आहे. या शब्दामध्ये जर आपण पाहिलं तर C हा लेटर मिसिंग आहे. म्हणजे A नंतर C पाहिजे, त्यानंतर Q असला पाहिजे, त्यानंतर U असणार, A असणार, I असणार, N असणार आणि T असणार. म्हणजे आधी A असणार, त्याच्यानंतर C असणार, त्याच्यानंतर Q असणार, त्याच्यानंतर U असणार, त्याच्यानंतर A असणार, त्याच्यानंतर I असणार आणि N मग T. हा होणार ॲक्वेंट हा शब्द. हा शब्द कोणता तयार झालेला आहे, ॲक्वेंट. या शब्दाचा अर्थ होतो परिचित असणे किंवा ओळखीचा असणे. या शब्दाचा अर्थ होतो परिचित असणे किंवा ओळखीचा असणे. आणि या शब्दालाच आपल्याला जर नाउन बनवायचं असेल, या शब्दाला आपल्याला जर नाउन बनवायचं असेल तर मग आपल्याला ANCE हा प्रत्यय जोडावा लागतो. आपल्याला कोणता प्रत्यय जोडावा लागणार आहे, ANCE हा प्रत्यय जोडावा लागणार आहे. आणि अशा पद्धतीचं स्पेलिंग ज्या 4 ऑप्शन्समध्ये असेल ते आपलं करेक्ट ऑप्शन असेल. आता बघा, इथे आहे A बरोबर, C बरोबर, Q बरोबर, A बरोबर, I बरोबर, I बरोबर, N बरोबर, T बरोबर. ॲक्वेंट शब्द बरोबर लिहिलेला आहे, परंतु इथे ENCE जोडलेला आहे. तो काय असला पाहिजे, ANCE. आणि म्हणून दुसरं ऑप्शन चुकीचं आहे. पहिलं ऑप्शन चुकीचं का आहे, कारण या ठिकाणी A नंतर C लिहिलेला दिसत नाही आहे. त्यानंतर तिसरं ऑप्शन बघा, A आहे, C आहे, Q आहे, A आहे, U आहे, A आहे, I N T. ॲक्वेंट बरोबर आहे. ACQUAINT बरोबर आहे. आता इथे ANCE जोडलेला आहे, म्हणजे ऑप्शन 3 जे आहे ते बरोबर आहे. आता चौथा ऑप्शन बघा, A आहे, C आहे, Q आहे, U पण बरोबर आहे. इथे A जो आहे तो मिसिंग आहे. इथे A जो आहे हा मिसिंग आहे आणि म्हणून चौथा ऑप्शन जे आहे ते आपलं करेक्ट ऑप्शन होणार नाही. हा शब्द नेहमीसाठी लक्षात ठेवायचा आहे. जे विद्यार्थी पुढे TCS पॅटर्ननुसार परीक्षा देणार आहेत त्या विद्यार्थ्यांनी हा शब्द नेहमीसाठी लक्षात ठेवायचा आहे आणि या शब्दाचं स्पेलिंग देखील सर्वात महत्त्वाचं लक्षात ठेवायचं आहे. सो या प्रश्नाचं करेक्ट उत्तर आहे 3. पुढचा प्रश्न बघा. पुढच्या प्रश्नात सांगितलेलं आहे, चूज द सेंटेन्स. चूज द सेंटेन्स असं वाक्य सिलेक्ट करा दॅट इज इन द पास्ट कंटिन्युअस टेन्स, की जे पास्ट कंटिन्युअस टेन्समध्ये असेल. या 4 वाक्यांपैकी आपल्याला असं वाक्य शोधायचं आहे की जे पास्ट कंटिन्युअस टेन्समध्ये असणार. आता पास्ट कंटिन्युअस टेन्स म्हणजे काय, की एकतर सब्जेक्ट नंतर वॉज लिहिलेलं असणार किंवा सब्जेक्ट नंतर वेअर लिहिलेलं असणार. आणि याच्यानंतर जो काही व्हर्ब असणार आहे तो व्हर्ब कोणत्या स्वरूपाचा असणार आहे, ING स्वरूपाचा असणार आहे. मग बघा, माय मदर नेवर ड्रिंक्स मिल्क. माय मदर नेवर ड्रिंक्स मिल्क बट वेन आय मेट हर लास्ट फ्रायडे. परंतु जेव्हा मी तिला लास्ट फ्रायडेला भेटलो, शी वॉज हॅव्हिंग मिल्क. या सेंटेन्समध्ये जर तुम्ही पाहिलं तर शी हा सब्जेक्ट आहे, त्याच्यानंतर वॉज लिहिलेला आहे की जो पास्ट आहे आणि इथे हॅवला ING जोडलेला आहे. सो वॉज हॅव्हिंग लिहिलेला आहे आणि इथे मिल्क दिसतंय. सो वॉज हॅव्हिंग जर तुम्ही पाहिलं तर हे पास्ट कंटिन्युअस टेन्सचं स्ट्रक्चर आहे. म्हणजे इथे आपण म्हणू शकतो की पहिलं सेंटेन्स पास्ट कंटिन्युअस टेन्समध्ये आहे. दुसरं सेंटेन्स बघा, माय मदर नेवर ड्रिंक्स मिल्क बट वेन आय मेट हर लास्ट फ्रायडे शी हॅज मिल्क. आता हा जो हॅज शब्द या ठिकाणी यूज करण्यात आलेला आहे, हा हॅज शब्द प्रेझेंटमध्ये येत असतो आणि त्यामुळे दुसरं वाक्य जे आहे ते पास्ट कंटिन्युअस टेन्समध्ये जात नाहीये. तिसरं वाक्य बघा, माय मदर नेवर ड्रिंक्स मिल्क. पहिलं सेंटेन्स तर सर्व ठिकाणी कॉमन आहे
बट वेन आय मेट हर लास्ट फ्रायडे, जेव्हा मी मागच्या शुक्रवारी तिला भेटलो, शी हॅड मिल्क. हॅड हा शब्द पास्ट दाखवणारा आहे, परंतु हॅड हा शब्द पास्ट जरी दाखवत असला तरी तो पास्ट कंटिन्युअस टेन्स दाखवत नाहीये. आपल्याला पास्ट सोबत कंटिन्युअस देखील पाहिजे, म्हणजे आपल्याला वॉज प्लस आय एन जी पाहिजे किंवा वेर प्लस आय एन जी पाहिजे. म्हणून तिसरं ऑप्शन आपलं या ठिकाणी उत्तर होणार नाही. चौथं ऑप्शन बघा, माय मदर नेव्हर ड्रिंक्स मिल्क. माझी आई कधीच मिल्क घेत नाही. बट वेन आय मेट हर लास्ट फ्रायडे, जेव्हा मागच्या शुक्रवारी मी तिला भेटलो, शी वुड हॅव मिल्क. वुड आणि हॅव जर तुम्ही पाहिलं, सो वुड हॅव हे या ठिकाणी फ्युचरचं इंडिकेशन देत आहे, म्हणजे पास्ट कंटिन्युअस टेन्स नाही. सो या ठिकाणी पहिला ऑप्शन जे आहे तेच आपलं करेक्ट ऑप्शन होणार आहे. हे पहिलं ऑप्शन जे आहे तेच आपलं उत्तर होणार आहे, कारण या ठिकाणी शी वॉज हॅव्हिंग मिल्क हे पास्ट कंटिन्युअसमध्ये आहे. आणि आपल्याला असं सेंटेन्स विचारलेलं आहे की जे पास्ट कंटिन्युअस टेन्समध्ये असेल तर पहिलं सेंटेन्स पास्ट कंटिन्युअस टेन्समध्ये आपल्याला दिसतंय. यानंतर तिसरा प्रश्न बघूया. तिसरा प्रश्न आहे, सेंटेन्सेस ऑफ पॅराग्राफ आर गिवन बिलो. एका पॅराग्राफचे काही सेंटेन्सेस या ठिकाणी दिलेले आहे इन जम्बल्ड ऑर्डर, म्हणजे ते एका क्रमाने दिलेले नाहीये, त्यांचा क्रम मुद्दाम चुकवण्यात आलेला आहे. अरेंज द सेंटेन्सेस इन द करेक्ट ऑर्डर. हे जे सेंटेन्सेस आहेत यांना एका करेक्ट ऑर्डरमध्ये, एका करेक्ट सिक्वेन्समध्ये, एका योग्य क्रमाने आपल्याला त्यांची अरेंजमेंट करायची आहे. टू फॉर्म अ मिनिंगफुल अँड कोहरंट सेंटेन्स. एक मिनिंगफुल, एक अर्थपूर्ण वाक्य बनवण्यासाठी, एक अर्थपूर्ण पॅराग्राफ बनवण्यासाठी हे सर्व सेंटेन्सेस जे आहेत, पी आहे, क्यू आहे, आर आहे, एस आहे, यांना आपल्याला क्रमाने लिहायचं आहे. मग बघा पहिलं सेंटेन्स काय म्हणतंय, द रॉ मटेरियल्स युज्ड इन सिमेंट मॅन्युफॅक्चरिंग. जो कच्चा माल सिमेंट मॅन्युफॅक्चरिंगमध्ये यूज करण्यात आलेला आहे, मेनली इन्क्लूड, त्याच्यामध्ये मुख्यतः समाविष्ट आहे लाईमस्टोन अँड क्लेस. लाईमस्टोन आणि जे माती आहे ते. सो या ठिकाणी रॉ मटेरियल्स बद्दल चर्चा होत आहे आणि सिमेंटच्या मॅन्युफॅक्चरिंग बद्दल चर्चा होत आहे. तुर्तता आपण म्हणू शकतो की चला हे आपलं पहिलं सेंटेन्स होऊ शकतं, कारण पहिलं सेंटेन्स न होण्यामागे कोणतेही कारण आपल्याला दिसत नाहीये. आता पुढचं सेंटेन्स बघा, the high grade limestone and clay is transported by trucks and unloaded into open yard storage called robins. इथे काय म्हटलेलं आहे, द हाय ग्रेड लाईमस्टोन. लाईमस्टोन मध्ये जे हाय ग्रेड लाईमस्टोन आहे आणि जे क्ले आहे, जे माती आहे, चिकण माती आहे, इज ट्रान्सपोर्टेड बाय ट्रक्स. की ते कशाने ट्रान्सपोर्ट केले जातात, तर ते ट्रकने ट्रान्सपोर्ट केलं जातं. अँड अनलोडेड इन टू ओपन यार्ड, आणि ते एका ओपन यार्डमध्ये पूर्णतः अनलोड केलं जातं. स्टोरेज कॉल्ड रॉबिन्स, आणि ज्या ठिकाणी ते स्टोरेज असणार आहे, ज्यामध्ये हाय ग्रेड लाईमस्टोन असेल किंवा जे क्ले असेल, चिकणमाती असेल, ते ज्या ठिकाणी पूर्णतः मैदानावर यार्डमध्ये ओतलं जाणार आहे त्या जागेला काय म्हणतात, रॉबिन्स म्हणतात. इथूनही कुठे क्लिअर होत नाहीये. आता पुढे बघा, दे आर. इथे वाक्याची सुरुवात देने झालेली आहे, म्हणजे हे पहिलं वाक्य तर आपलं कधीच होणार नाही. आणि एस वाक्य बघा, द सिमेंट मॅन्युफॅक्चरिंग प्रोसेस स्टार्ट्स फ्रॉम द मायनिंग ऑफ रॉ मटेरियल्स. आता बघा, इथे रॉ मटेरियल्स बद्दल माहिती दिलेली आहे, इथे देखील रॉ मटेरियल्स बद्दल माहिती दिलेली आहे. इथे डायरेक्टली रॉ मटेरियल्स बद्दल बोलण्यात आलेलं आहे, तर इथे रॉ मटेरियल्सचं इंट्रोडक्शन देण्यात आलेलं आहे. कसं बघा, द सिमेंट मॅन्युफॅक्चरिंग प्रोसेस. सिमेंटला मॅन्युफॅक्चर करण्याची जी प्रक्रिया आहे, स्टार्ट्स फ्रॉम, तिची सुरुवात कुठून होते, मायनिंग ऑफ रॉ मटेरियल्स. म्हणजे आधी या रॉ मटेरियल्सचं काय केलं जातं, मायनिंग केलं जातं, याचं खोदकाम केलं जातं. खाणीमधनं हे रॉ मटेरियल जे आहे हे रॉ मटेरियल काढलं जातं. म्हणजे इथून आपल्याला कळतंय की हे पहिलं सेंटेन्स होणार नाही. पहिलं सेंटेन्स जे होणार आहे ते पहिलं सेंटेन्स काय होणार आहे, एस हे पहिलं सेंटेन्स होणार आहे. त्यामुळे बघा या ठिकाणी हे जे दुसरं ऑप्शन आहे, ज्याची सुरुवात पीने झालेली आहे, ते आपलं कोणत्याही परिस्थितीत उत्तर होणार नाही. आणि तीनही ऑप्शन्स जर आपण चेक केले तर तिथे पहिलं सेंटेन्स बघा, पहिलं सेंटेन्स काय आहे, एसच आहे. पहिलं सेंटेन्स काय आहे, एसच आहे. आणि ते सिमेंट मॅन्युफॅक्चरिंगची जी प्रोसेस आहे त्याची सुरुवात कुठून होते, तर खोदकाम करून आधी रॉ मटेरियल्स काढलं जातं. आणि ते रॉ मटेरियल काय आहे, तर इथे एक्सप्लेन केलेलं आहे की द रॉ मटेरियल युज्ड इन सिमेंट मॅन्युफॅक्चरिंग. की सिमेंट मॅन्युफॅक्चरिंग प्रोसेसमध्ये जे रॉ मटेरियल खोदकाम करून खाण
खाणीमधून मायनिंगमधून काढलं जातं. द रॉ मटेरियल्स युज्ड इन सिमेंट मॅन्युफॅक्चरिंग मेनली इन्क्लूड लाईमस्टोन अँड क्लेज. सो त्या रॉ मटेरियलमध्ये काय इन्क्लूड आहे ते या ठिकाणी सांगण्यात आलेलं आहे. म्हणून एक नंतर दुसरं सेंटेन्स जर कोणतं असणार आहे तर ते पी हे सेंटेन्स असणार आहे. मग आत्ता आपल्याला ऑप्शन शोधायचं आहे की ज्या ऑप्शनमध्ये एस नंतर पी असेल तीच ऑप्शन बरोबर करायची, बाकीची सर्व ऑप्शन्स एलिमिनेट करायची. पहिल्या ऑप्शनमध्ये एस नंतर क्यू आहे, परंतु एस नंतर पी असायला पाहिजे होतं, म्हणून पहिलं ऑप्शन कॅन्सल. दुसऱ्या ऑप्शनमध्ये एस नंतर पी आहे आणि तिसऱ्या ऑप्शनमध्ये एस नंतर क्यू आहे, म्हणजे या ठिकाणी चौथं ऑप्शन देखील कॅन्सल झालं. बघा, ऑप्शन एलिमिनेशननुसार आपण फक्त पहिली 2 सेंटेन्सेस शोधली तर आपण आपल्या उत्तरापर्यंत पोहोचलेलो आहोत. 3 हेच आपलं करेक्ट उत्तर असणार आहे, परंतु या ठिकाणी आपण फक्त पहिली 2च सेंटेन्सेस जी आहे ती शोधलेली आहेत. अजून पुढची 2 सेंटेन्स कोणती असणार आहे हे सुद्धा आपण लिंक केलेलं नाहीये आणि आपल्याला आपलं उत्तर या ठिकाणी मिळालेलं आहे. त्यामुळे चांगला अभ्यास जर असेल, पॅराजंबलचे मी जेवढेही व्हिडिओज तुमच्यासाठी बनवलेले आहेत ते सर्व व्हिडिओज जर तुम्ही काटेकोरपणे व्यवस्थित बघत असणार तर तुम्हाला पॅराजंबलचा प्रश्न नेहमी कुठेही कोणत्याही परीक्षेत असो व्यवस्थितरित्या तुम्हाला तो सोडवता येणार आहे. त्यामुळे अजिबात या पॅराजंबलच्या क्वेश्चन्सला अंडर एस्टिमेट करायचं नाही आणि स्वतःलाही अंडर एस्टिमेट करायचं नाही. व्यवस्थित व्हिडिओज तुम्ही बघा. पहिलं सेंटेन्स कोणतं असू शकतं याची खात्री करा, पहिलं सेंटेन्स कोणतं असू शकत नाही त्यांना एलिमिनेट करा, ऑप्शन्सकडे जा, कोणकोणती ऑप्शन्स त्या आधारावर आपल्याला एलिमिनेट करता येत आहेत ती ऑप्शन्स एलिमिनेट करा, आपल्या उत्तरापर्यंत आपण पोहोचलेलो असणार. आता इथे बघा, द रॉ मटेरियल्स यूज्ड इन सिमेंट मॅन्युफॅक्चरिंग मेनली इन्क्लूड लाईमस्टोन अँड क्लेज, आणि इथे म्हटलेलं आहे दे आर फेड फ्रॉम देअर बिन्स टू रॉ मिल्स कॉल्ड एअर स्वेप्ट मिल्स फॉर ड्राईंग अँड फाईन ग्रीडिंग. आता बघा, या ठिकाणी काय म्हटलेलं आहे, दे आर फेड फ्रॉम देअर बिन्स टू रॉ मिल्स. आता हा जो बिन्स शब्द आहे, हा बिन्स शब्द या ठिकाणी ऑलरेडी बघा रॉ बिन्स आणि इथे हा बिन्स आहे, म्हणजे हा जो बिन्स शब्द आहे हा ऑलरेडी कुठे एक्सप्लेन केलेला आहे, इथे एक्सप्लेन केलेला आहे. आणि जे रॉ मटेरियल आहे ते रॉ मटेरियल नेमकं कुठून कसं आणलं जातं त्याबद्दल याच्यामध्ये माहिती दिलेली आहे. म्हणजे क्यू हे तिसरं सेंटेन्स होणार आणि आर हे चौथं सेंटेन्स होणार. त्यामुळे आपलं जे सेंटेन्सचा जो सिक्वेन्स होणार आहे तो होणार एस पी क्यू आर, तो होणार एस पी क्यू आर. आणि इथे बघा एस पी आहे, क्यू आर आहे, म्हणजे ऑप्शन 3 जे आहे हेच आपलं करेक्ट ऑप्शन या ठिकाणी होणार आहे. सो हा प्रश्न सर्वांना समजणं आवश्यक आहे. हेच चॅलेंजिंग आहे TCS पॅटर्नमध्ये. पॅराजंबलचे क्वेश्चन्स असतील ते आणि जे काही स्पेलिंग एररचे क्वेश्चन्स असतील ते, हे 2 प्रश्न तुमच्यासाठी फार चॅलेंजिंग आहेत. कारण कधी कधी स्पेलिंग एररचे जे प्रश्न असतात त्यांना आपण अंडर एस्टिमेट करत असतो, त्यांना आपण काहीच समजत नाही. आपल्याला असं वाटत असतं की आपण हे प्रश्न इझिली सोडवणार, परंतु जेव्हा प्रश्न आपल्या समोर येतो तेव्हा आपण कन्फ्यूज होतो स्पेलिंग एररच्या क्वेश्चनमध्ये आणि पॅराजंबलच्या क्वेश्चन्समध्ये. त्याकरता आपल्याला या ठिकाणी महत्त्वाचं हे जे पॉईंट्स आहेत लक्षात ठेवायचे आहेत. यानंतर क्वेश्चन नंबर 4, सिलेक्ट द मोस्ट अप्रोप्रिएट मिनिंग ऑफ द गिवन इडियम. आता या ठिकाणी इडियम दिलेला आहे. इडियम कोणता आहे, कटिंग कॉर्नर्स. टू कट द कॉर्नर हा इडियम ऑलरेडी मी आपल्या कोर्समध्ये घेतलेला आहे आणि याचा अर्थ होतो की एखादं काम वेळ आणि पैसा वाचवण्यासाठी खूप व्यवस्थित न करणे, चांगलं न करणे. जेव्हा एखादं काम आपण आपल्या हाती घेतलेलं आहे ते आपण कमी वेळेत करण्यासाठी आणि कमी खर्चात करण्यासाठी अगदी ओबडधोबड करत असतो आणि त्यामुळे ते काम व्यवस्थित होत नाही. त्याला आपण म्हणतो कटिंग कॉर्नर्स. म्हणजे यू आर टेकिंग अ शॉर्ट वे. जेव्हा आपण शॉर्टकट घेतो आणि तेव्हा काम करतो तेव्हा आपलं काम चुकीच्या पद्धतीनेच झालेलं असतं, समजलं जातं. डुईंग समथिंग पुअरली इन ऑर्डर टू सेव्ह टाइम ऑर मनी. पहिलंच ऑप्शन बरोबर असणार आहे की कटिंग द कॉर्नर म्हणजे काय, डुईंग समथिंग काहीही करणे पुअरली म्हणजे खूप वाईट पद्धतीने करणे, इन ऑर्डर टू सेव्ह टाइम अँड सेव्ह मनी. पैसे वाचवण्यासाठी आणि वेळ वाचवण्यासाठी एखादं काम अगदी शॉर्टकट वेमध्ये करणे, अगदी पुअर करणे, अगदी खराब करणे, त्याला म्हणतात कटिंग कॉर्नर्स. बाकी आहे डू द थिंग्स यू हॅव बीन वॉन्टिंग टू डू सो ॲज यू कॅन मूव्ह ऑन. सो हे सुद्धा आपलं उत्तर नाहीये. काम डाऊन, शांत होणे, हे सुद्धा आपलं उत्तर नाही. डुईंग अ गुड जॉब, चांगला जॉब करणे, याला कटिंग कॉर्नर्स म्हणत नाही. युअर कटिंग द कॉर्नर्स मीन एखादं काम जे आहे घाईघाईत तुम्ही करत आहात आणि ते काम चांगल्या पद्धतीने होत नाहीये. यानंतर बघा पुढचा प्रश्न. पुढचा प्रश्न कशावर आहे, सिलेक्ट द मोस्ट अप्रोप्रिएट मिनिंग ऑफ द गिवन वर्ड अँड द वर्ड इज शोल. आता बघा
तुम्ही बऱ्याचदा डॉल्फिन्स पाहिले असतील, एकापेक्षा जास्त डॉल्फिन्स असे पाण्यातून वर येतात, ते ग्रुपमध्ये असतात, पाण्यातनं वर येतात आणि अचानक अशा खाली जातात. या डॉल्फिनच्या ग्रुपलाच आपण शोल म्हणत असतो, शोल ऑफ डॉल्फिन्स. शोल ऑफ डॉल्फिन्स, जो डॉल्फिन्सचा समूह असतो, डॉल्फिन्सचा जो ग्रुप असतो त्याला आपण शोल म्हणत असतो. आणि माशांचा जो समूह असतो स्कूल ऑफ फिश म्हणतात, स्कूल ऑफ फिश, स्कूल ऑफ फिश. माशांचा समूह असेल तर त्याला आपण स्कूल ऑफ फिश म्हणणार. डॉल्फिन्सचा समूह असेल तर त्याला आपण शोल ऑफ फिश म्हणणार. अ नंबर ऑफ फिश स्विमिंग टुगेदर, एकापेक्षा जास्त फिश जेव्हा असतील तेव्हा ते जर एक साथ एक सोबत जर स्विम करत असतील तर त्याला शोल म्हणतात. ऑप्शन ए एक हे आपलं बरोबर उत्तर आहे. अ लार्ज ग्रुप ऑफ पीपलला शोल म्हणत नाही, अ ग्रुप ऑफ कॅटलला देखील शोल म्हणत नाही आणि अ टेम्पररी पोलीस फोर्सला देखील शोल म्हणत नाही. सो ऑप्शन एक आपल्या प्रश्नाचं करेक्ट उत्तर आहे. हे कलेक्टिव्ह नाऊन आहे ज्यावर आपल्याला प्रश्न विचारलेला आहे, परंतु तो एक शब्द देखील आहे. सिलेक्ट द मोस्ट अप्रोप्रिएट सिनोनिम, समान अर्थाचा शब्द विचारलेला आहे. इन द फॉलोइंग ब्रॅकेट्स टू फिल इन द ब्लँक. बघा ब्रॅकेटमध्ये शब्द दिलेला आहे रिफ्रेन आणि त्या शब्दाचा सिनोनिम समान अर्थाचा शब्द आपल्याला विचारलेला आहे. द रिमेनिंग 5 स्कूल बोर्ड मेंबर्स, शिल्लक राहिलेले जे 5 स्कूलचे बोर्ड मेंबर्स आहेत, प्रेझेंट चूज टू, जे प्रेझेंट होते त्यांनी सिलेक्ट केलेलं आहे, चूज केलेलं आहे फ्रॉम वोटिंग, वोटिंग पासून दूर राहणे त्यांनी सिलेक्ट केलेलं आहे. रिफ्रेन म्हणजे काय? च्या पासून दूर राहणे. रिफ्रेन म्हणजे काय? च्या पासून दूर राहणे. त्याला आपण रिफ्रेनही म्हणतो, त्याला आपण ॲब्स्टेन असंही म्हणतो आणि त्याला आपण कीप अवे असंही म्हणतो. सो बघा ॲब्स्टेन पहिल्याच ऑप्शन मध्ये आहे. सकम म्हणजे काय? बळी पडणे, विक्टिम होणे. जेव्हा एखादा व्यक्ती बळी पडतो किंवा विक्टिम होतो त्याला आपण सकम म्हणतो. सो सकम आणि रिफ्रेन एकत्रित येणार नाही. रिफ्रेनचा अर्थ होतो च्यापासून दूर राहणे, ॲब्स्टेनचा अर्थही होतो च्यापासून दूर राहणे. पहिलं ऑप्शन आपलं करेक्ट ऑप्शन आहे. दुसरं ऑप्शन आहे सकम, याचा अर्थ होतो बळी पडणे. तिसरं ऑप्शन आहे इल्ड, याचा अर्थ होतो सरेंडर करणे, स्वतःला सरेंडर, शरण येणे. सो यील्ड म्हणजे आपलं तिसरं ऑप्शन नाही आणि या ठिकाणी सरेंडर हे इल्डचंच एक सिनॉनिम आहे, हे देखील आपलं उत्तर होणार नाही. सो करेक्ट उत्तर या ठिकाणी होणार आहे ॲब्स्टेन. अगदी सोपे सोपे प्रश्न आहेत, सिंपल क्वेश्चन्स आहेत. पुढचा क्वेश्चन बघा. सिलेक्ट द करेक्टली स्पेल्ड वर्ड. करेक्टली स्पेल्ड वर्ड जो आहे तो आपल्याला शोधायचा आहे. ऑफुल या शब्दाचं स्पेलिंग आहे AW आणि त्याच्यानंतर आहे FUL. ऑफुल याचा अर्थ होतो बॅड, याचा अर्थ होतो खराब. आणि इथे जर आपण पाहिलं तर AWEFEL नाही, AWF फुल, FULL डबल L होत नाही. सो ऑप्शन 2 कॅन्सल. AWEFUL असं देखील होणार नाही, फक्त AW असणार आणि या ठिकाणी असणार फुल. सो FUL सिंगल L असणार आहे ऑफुल. चौथा ऑप्शन आपल्या ठिकाणी करेक्ट स्पेलिंग दर्शवत आहे. यानंतर बघा पुढचा प्रश्न. पुढचा प्रश्न आहे सिलेक्ट द ऑप्शन दॅट एक्सप्रेसेस द गिवन सेंटेन्स इन रिपोर्टेड स्पीच. हे सेंटेन्स आहे आय एम गोइंग आउट टुडे मान्या सेड. या सेंटेन्सला इनडायरेक्ट स्पीच मध्ये कन्वर्ट करायचं आहे. सो इथून आपण सुरुवात करणार आहोत मान्या सेड. सो चारही ऑप्शन्स मध्ये मान्याने सुरुवात झालेली आहे, चारही ऑप्शन्स मध्ये सेडने सुरुवात झालेली आहे. यानंतर आपण दॅट हा शब्द लिहू शकतो किंवा दॅट हा शब्द रिमूव्ह देखील करू शकतो. त्यामुळे पुढे दॅट शब्द जर असेल तर बरोबर आहे आणि नसेल तरी काहीही हरकत नाही. आता बघा सुरुवात इथनं होणार आहे. सो इथे हा जो आय आहे, हा आय फर्स्ट पर्सन असल्यामुळे तो मान्यामध्ये बदलणार आहे, परंतु वाक्याची सुरुवात ऑलरेडी मान्याने झालेली आहे, त्यामुळे पुन्हा एकदा मान्य हा शब्द लिहिणं योग्य होणार नाही. त्यामुळे मान्य या शब्दासाठी शी हा प्रोनाउन यूज केला जाईल. त्यामुळे मान्या सेड नंतर एकतर दॅट असेल किंवा दॅट शी असेल. सो बघा मान्या सेड नंतर या ठिकाणी शी आहे, हे देखील बरोबर आहे. दॅट शी आहे, हे देखील बरोबर आहे. इथे शी लिहिलेला आहे, हे देखील बरोबर आहे. इथे दॅट शी लिहिलेला आहे, हे देखील बरोबर आहे. आता हा जो शब्द आहे एम, हा प्रेझेंट मध्ये आहे. जेव्हा आपण इनडायरेक्ट मध्ये जाणार तेव्हा प्रेझेंट पास्ट मध्ये जाणार, म्हणजे शी नंतर आपल्याला वॉज हा शब्द लिहावा लागेल.
सो या ठिकाणी पहिल्या ऑप्शनमध्ये शी नंतर इज लिहिलेलं आहे, चुकीचं आहे म्हणून पहिलं ऑप्शन कॅन्सल, उत्तर होणार नाही. दुसऱ्या वाक्यामध्ये शी नंतर विल बी लिहिलेलं आहे, जिथे वॉज असायला पाहिजे होतं म्हणजे विल बी चुकीचं आहे म्हणून दुसरं ऑप्शन कॅन्सल, हे देखील उत्तर होणार नाही. तिसऱ्या ऑप्शनमध्ये बघा वॉज लिहिलेलं आहे आणि चौथ्या ऑप्शनमध्ये देखील वॉज लिहिलेलं आहे, अगदी बरोबर आहे. त्यानंतर बघा या ठिकाणी गोईंग आउट आहे, इथे गोईंग आउट बरोबर आहे, इथे गोईंग आउट बरोबर आहे. जेव्हा डायरेक्ट स्पीचमध्ये टुडे हा शब्द असणार, जेव्हा डायरेक्ट स्पीचमध्ये टुडे हा शब्द होणार तेव्हा तो इनडायरेक्टमध्ये टुडे होणार नाही, तर इनडायरेक्टमध्ये त्याला दॅट डे लिहावा लागतो, इनडायरेक्टमध्ये त्याला दॅट डे लिहावा लागतो. सो या ठिकाणी टुडे हा शब्द जो लिहिलेला आहे ऑप्शन 4 मध्ये हे चुकीचं आहे, इथे दॅट डे हे टुडेसाठी अगदी बरोबर होत आहे म्हणून ऑप्शन 3 जे आहे हे ऑप्शन 3 आपल्या या प्रश्नाचं करेक्ट उत्तर होणार आहे. सो मान्या सेड शी वॉज गोइंग आउट दॅट डे हे आपलं करेक्ट इनडायरेक्ट स्पीचचं सेंटेन्स होणार आहे आणि म्हणून या प्रश्नाचं करेक्ट उत्तर होणार आहे ऑप्शन 3. यानंतर बघा पुढचा प्रश्न आहे सिलेक्ट द ऑप्शन दॅट एक्सप्रेसेस द गिवन सेंटेन्स इन पॅसिव्ह व्हॉइस. हे एक सेंटेन्स आहे जे ॲक्टिव्ह व्हॉइसमध्ये आहे, हे जे सेंटेन्स आहे हे ॲक्टिव्ह व्हॉइसमध्ये आहे आणि ॲक्टिव्ह व्हॉइसमध्ये असलेल्या या सेंटेन्सला आता आपल्याला पॅसिव्ह व्हॉइसमध्ये कन्वर्ट करायचं आहे. सेंटेन्स काय आहे बघा, शारदा इज प्लेइंग फुटबॉल, शारदा इज प्लेइंग फुटबॉल ऑन द प्लेग्राउंड प्रोव्हाइडेड बाय द RWA. आता या सेंटेन्समध्ये जर आपण पाहिलं तर शारदा हे वाक्याचा सब्जेक्ट आहे, इज प्लेइंग हा कंटिन्युअस टेन्सचा व्हर्ब आहे, त्यानंतर फुटबॉल जो आहे तो ऑब्जेक्ट आहे. सो आपल्याला उत्तराची सुरुवात करावी लागणार फुटबॉल या ऑब्जेक्ट पासून. सो फुटबॉल आपल्या वाक्याची सुरुवात करते, यस. दुसऱ्या वाक्यामध्येही फुटबॉल आहे, तिसऱ्या ऑप्शनमध्येही फुटबॉल आहे, चौथ्या ऑप्शनमध्येही फुटबॉल आहे. आता हे जे आहे इज प्लेइंग हे प्रेझेंट कंटिन्युअस टेन्स आहे आणि प्रेझेंट कंटिन्युअस टेन्सला जेव्हा आपण पॅसिव्ह व्हॉइसमध्ये बदलवत असतो तेव्हा आपल्याला बीइंग प्लस V3 घ्यावा लागतो, MAR प्लस बीइंग प्लस V3. सो फुटबॉल नंतर आपल्याला इज बीइंग असं असलं पाहिजे, फुटबॉल नंतर आपल्याला इज बीइंग मिळालं पाहिजे. सो या ठिकाणी इज आहे परंतु बीइंग नाही, प्लेड आहे म्हणून पहिलं ऑप्शन कॅन्सल. दुसऱ्या सेंटेन्समध्ये बघा इज बीइंग लिहिलेलं आहे आणि त्यानंतर प्लेड हा V3 आहे म्हणजे आपण दुसरं सेंटेन्स बरोबर म्हणतो. तिसरं सेंटेन्स चेक करूया, बीइंग नाहीये, बीन आहे, बीन चुकीचं आहे आणि म्हणून ऑप्शन 3 कॅन्सल आणि हॅज बीन देखील बरोबर होणार नाही म्हणून ऑप्शन 4 कॅन्सल. एकच ऑप्शन शिल्लक राहिलं ऑप्शन 2. फक्त बेसिक स्ट्रक्चर जर आपल्याला माहिती असेल की MAR प्लस INGचं MAR प्लस बीइंग प्लस V3 होणार आहे, एवढं जरी आपल्याला माहिती असेल तरी आपण आपल्या उत्तरापर्यंत लगेच पोहोचतोय ऑप्शन 2. पुढे सेंटेन्स आपल्याला चेक करण्याची गरज देखील पडत नाहीये कारण बाकीची 3 सेंटेन्स स्ट्रक्चरमध्येच बदलवण्यात आलेली आहे, स्ट्रक्चरमध्येच चुकीची आहेत, त्यामुळे ते उत्तर होऊ शकत नाही. मग शिल्लक राहिलं दुसरं ऑप्शन, तेच आपलं करेक्ट उत्तर राहणार आहे. तरी देखील आपण चेक करूया की या ठिकाणी शारदा हा सब्जेक्ट आहे त्यामुळे बाय शारदा हे ऑब्जेक्ट होणार. ऑन द प्लेग्राउंड प्रोव्हाइडेड बाय द RWA, ऑन द प्लेग्राउंड प्रोव्हाइडेड बाय द RWA अगदी बरोबर आहे म्हणजे खरोखर ऑप्शन 2 हेच आपलं करेक्ट उत्तर या ठिकाणी पडताळा केल्यानंतर आपल्याला कळतंय. तर ही महत्त्वाची प्रश्न या ठिकाणी आपण पाहिलेली आहेत. पुढचा प्रश्न बघा, पुढचा क्वेश्चन आहे पार्ट्स ऑफ द सेंटेन्सेस आर गिवन बिलो इन जम्बल्ड ऑर्डर. पुन्हा एकदा हा प्रश्न जो आहे हा प्रश्न पॅराजम्बलचा क्वेश्चन आहे. या ठिकाणी एका सेंटेन्सेसचे वेगवेगळे पार्ट्स जे आहेत ते जम्बल्ड करण्यात आलेले आहेत म्हणजे त्यांचा क्रम चुकवण्यात आलेला आहे. आपल्याला यांचा जो क्रम आहे तो क्रम एका योग्य पद्धतीने मिनिंगफुल सेंटेन्स होईल अशा प्रमाणे ऑर्डरमध्ये घ्यावायचा आहे. सो बघा पहिलं सेंटेन्स आहे कम्यूट लेंथ अँड विथ मेजर्स ऑफ सोशल कॅपिटल. या सेंटेन्समध्ये जर आपण पाहिलं तर पहिलं सेंटेन्स ए सेंटेन्स होणार नाही कारण डायरेक्ट सेंटेन्स सुरू होत आहे, काय सेंटेन्स आहे काहीही समजत नाहीये त्यामुळे हे पहिलं सेंटेन्स होऊ शकत नाही. सो इथे बघायचं की असं कोणतं ऑप्शन आहे की जिथे सुरुवात ए ने झालेली आहे, एकही ऑप्शनची सुरुवात ए ने झालेली नाहीये. ऑप्शनवरनं जर आपण गेलो तर आपल्याला कळतंय की ऑप्शनमध्ये इथे सुद्धा बी आहे, इथे सुद्धा बी आहे आणि इकडे देखील बी आहे आणि एकाच ऑप्शनमध्ये सी ने सुरुवात झालेली आहे. म्हणजे इथून आपल्याला कळतंय की एकतर आपल्या वाक्याची सुरुवात बी करणार किंवा आपल्या वाक्याची सुरुवात सी करणार. मग आपण बघूया कार पुलिंग इज सिग्निफिकंटली कोरिलेटेड विथ. अशा प्रकारचं जे सेंटेन्स आहे जिथे कारपुलिंग बद्दल माहिती दिली जात आहे आणि त्याला सिग्निफिकंट पण म्हटलं जात आहे आणि ते कशासोबत कोरिलेटेड तरी आहे. सो हे आपलं पहिलं सेंटेन्स होऊ शकतं इतकं आपल्याला या ठिकाणी कळतंय.
आणखी काही पुढचं सेंटेन्स आपण चेक करणार की ते पहिलं सेंटेन्स होऊ शकतात का, आणि त्यांच्या तुलनेत मग कोणतं सेंटेन्स हे पहिलं सेंटेन्स प्रॉपर आहे हे देखील आपण पाहणार आहोत. पुढचं सेंटेन्स बघा, ट्रान्सपोर्ट ऑपरेटिंग कॉस्ट इन्क्लुडिंग फ्यूल प्राइजेस अँड. सो या ठिकाणी बघा सी जे आहे हे सी आपलं पहिलं सेंटेन्स होऊ शकत नाही, कारण डायरेक्टली म्हटलेलं आहे ट्रान्सपोर्ट ऑपरेटिंग कॉस्ट. ट्रान्सपोर्टला ऑपरेट करणाऱ्या ज्या कॉस्ट आहेत त्या इन्क्लुडिंग फ्यूल प्राइजेस, आणि त्याच्यामध्ये फ्यूल प्राइजेस देखील इन्क्लूड करण्यात आलेला आहे. सो हे आपलं पहिलं सेंटेन्स होऊ शकत नाही, आणि डी तर पहिलं सेंटेन्स होणार नाही. म्हणजे आपल्याला इतकं कळतंय की सेंटेन्स बी पासनं आपल्या या सेंटेन्सची या पूर्ण पॅराजंबलमध्ये पहिला सेंटेन्स आपल्याला मिळतंय सेंटेन्स बी. सो इथे आपण म्हणू शकतो की सी ने जर आपलं सेंटेन्स सुरू होत नाहीये तर तिसरं ऑप्शन आपलं उत्तर होणार नाही. आपलं उत्तर एकतर होणार 1, 2 किंवा 4, कारण यामध्ये बी ने सुरुवात झालेली आहे. आता बघा, कार पुलिंग इज सिग्निफिकंटली कोरिलेटेड विथ. त्यानंतर आपण म्हणतोय ट्रान्सपोर्ट ऑपरेटिंग कॉस्ट इन्क्लुडिंग फ्यूल प्राइजेस अँड कम्यूट लेंथ अँड विथ मेजर्स ऑफ सोशल कॅपिटल सच ॲज टाइम स्पेंट विथ अदर्स. आता इथे जर आपण पाहिलं तर पहिलं सेंटेन्स जे आहे ते पहिलं सेंटेन्स बी आहे, आणि त्यानंतर या ठिकाणी जर हा विथ शब्द आहे तर विथ शब्दानंतर डायरेक्टली सच हा शब्द येत नाहीये, म्हणजे बी नंतर डी पॉसिबल नाही, बी नंतर डी येणं पॉसिबल नाही. सो या ठिकाणी बी नंतर डी जर पॉसिबल नाही तर ऑप्शन 4 जे आहे हे कॅन्सल होईल. आता आपण बी नंतर ए बघूया की बी नंतर ए बरोबर येतंय का. कारपुलिंग इज सिग्निफिकंटली कोरिलेटेड विथ कम्यूट लेंथ अँड विथ मेजर्स ऑफ सोशल कॅपिटल. आता बघा, कारपुलिंग इज सिग्निफिकंटली कोरिलेटेड विथ नंतर लगेचच कम्यूट लेंथ अँड विथ मेजर्स ऑफ सोशल कॅपिटल हे जुळत नाहीये, आणि म्हणून या ठिकाणी बी नंतर ए जे सेंटेन्स आहे ते देखील पॉसिबल नाही. सो बी नंतर ए प्रॉपर मिनिंग देत नाही, म्हणून बघा दुसरं कॅन्सल झालं, तिसरं कॅन्सल झालं, चौथं कॅन्सल झालं, एकच आपल्यासमोर शिल्लक राहिलेलं आहे, आणि हेच आपला करेक्ट योग्य क्रम जो आहे तो दाखवणार आहे. मग बघा, कारपुलिंग इज सिग्निफिकंटली कोरिलेटेड विथ, त्याच्यानंतर म्हटलेलं आहे सी ट्रान्सपोर्ट, कोरिलेटेड विथ ट्रान्सपोर्ट ऑपरेटिंग कॉस्ट इन्क्लुडिंग फ्युअल प्राइजेस अँड नंतर सच घेणार नाही, म्हणून डायरेक्टली कम्यूटकडे जावं लागणार. प्राइजेस अँड कम्यूट लेंथ अँड विथ मेजर्स ऑफ सोशल कॅपिटल, आणि सोशल कॅपिटल सच ॲज टाइम स्पेंट विथ अदर्स. सो आपण जर पाहिलं तर बी हे सेंटेन्स पहिलं सेंटेन्स येतं आहे, त्यानंतर सी हे सेंटेन्स दुसरं सेंटेन्स येतं आहे, त्यानंतर ए हे सेंटेन्स तिसरं सेंटेन्स येतं आहे, आणि सचने सुरू होणारा सेंटेन्स शेवटी जात आहे. सो बी सी ए डी, आणि इथे देखील बी सी ए डी आलेलं आहे, म्हणजे पहिलं ऑप्शन जे आहे हे आपलं करेक्ट ऑप्शन या ठिकाणी होणार आहे. यानंतर बघूया पुढचा प्रश्न. पुढचा प्रश्न आहे, चूज द सेंटेन्स दॅट इज इन प्रेझेंट टेन्स. एक असं सेंटेन्स आपल्याला ओळखायचं आहे की जे प्रेझेंट मध्ये असणार आहे. इथे बघा, रीमा न्यू, न्यू हा व्हर्बचा सेकंड फॉर्म आहे, त्यामुळे हे पास्ट मध्ये जाणार. आपल्याला सेंटेन्स पाहिजे प्रेझेंट टेन्स मध्ये. त्यानंतर या ठिकाणी नोज जो आहे हा आहे प्रेझेंट मध्ये, नोज जो आहे हा प्रेझेंट मध्ये आहे, परंतु व्हर्बला फर्स्ट फॉर्मला जर एस लागलेला असेल किंवा व्हर्बचा फर्स्ट फॉर्म असेल तर त्यासोबत सिन्स 1994, सिन्स 1984 अशा प्रकारे सिन्स हा शब्द वापरून घेता येत नाही, लिहिता येत नाही, आणि म्हणून दुसरं सेंटेन्सही या ठिकाणी कॅन्सल होणार जरी ते प्रेझेंट असलं तरी. आता इथे बघा, इथे हॅज नॉन म्हटलेलं आहे, सो हे प्रेझेंटमध्ये आहे, आणि सिन्स 1984 म्हटलेला आहे. सो हा जो प्रेझेंट परफेक्ट टेन्स आहे या प्रेझेंट परफेक्ट टेन्स सोबत आपण सिन्स आणि फॉरचा वापर करत असतो, आणि म्हणून हे सेंटेन्स या ठिकाणी बरोबर आहे, आणि हे सेंटेन्स प्रेझेंटमध्ये देखील आहे. त्यानंतर हॅड नॉन जर आपण पाहिलं तर हे पास्टमध्ये जात आहे, आणि म्हणून चौथं सेंटेन्स कॅन्सल होणार. फक्त तिसरं सेंटेन्स या ठिकाणी करेक्ट प्रेझेंट टेन्समध्ये आहे असं आपण म्हणू शकतो. आता यानंतर आणखी काही महत्त्वाचा प्रश्न आहे तो बघूया. सिलेक्ट द मोस्ट अप्रोप्रिएट मिनिंग ऑफ द गिवन वर्ड, अँड द वर्ड इज जिओलॉजी. हा एक विषय आहे, सर्वांना माहिती आहे की पृथ्वीच्या गर्भामध्ये काय आहे, पृथ्वीच्या आतमध्ये काय आहे, किंवा पृथ्वीच्या सरफेसवर काय आहे, याची सर्व माहिती आपण जिओलॉजीमध्ये घेत असतो. सो द स्टडी ऑफ प्लांट्स म्हणजे बॉटनी,
ते एक उत्तर होणार नाही. द स्टडी ऑफ जॉमेट्री, जॉमेट्रीचा स्टडी म्हणजे जिओलॉजी होत नाही. द स्टडी ऑफ ॲनिमल्स, ॲनिमल्सची स्टडी म्हणजे जिओलॉजी होत नाही. द स्टडी ऑफ रॉक्स, दगड आणि सॉइल, जी काही माती असेल त्याची जी माहिती आपण घेत असतो ती कोणत्या शास्त्रामध्ये घेत असतो? जिओलॉजीमध्ये घेत असतो. सो अगदी सोपा प्रश्न होता. आणि यानंतर आपल्याला 3 प्रश्न विचारलेले आहेत पॅराग्राफ्सवर. पॅराग्राफ्सही महत्त्वाचे असतात, पॅराग्राफ अंडरस्टँड करायचे असतात. पॅराग्राफचा पूर्णतः मराठी अर्थ आपल्याला काढायचा नसतो, पूर्ण पॅराग्राफ आपल्याला अंडरस्टँड करून घ्यायचा आहे आणि त्यानुसार प्रश्नांची जी उत्तर आहे ती आपल्याला शोधायची असतात. आता इथे बघा पॅराग्राफ कसा दिलेला आहे. म्हटलेलं आहे कॉम्प्रिहेन्शन आणि त्यानंतर म्हटलेलं आहे रीड द गिवन पॅसेज अँड आन्सर द क्वेश्चन दॅट बिलो. हा पॅराग्राफ रीड करा आणि त्याच्यावर जे काही प्रश्न दिलेले आहेत त्याची उत्तरं सांगा. पॅराग्राफ आहे कन्झम्पशन इज एन इम्पॉर्टंट एलिमेंट ऑफ ह्युमन सिव्हिलायझेशन. याचा अर्थ काय होतो? एखादी वस्तू, त्या वस्तूचा जेव्हा आपण उपभोग घेत असतो तर आपण उपभोक्ता असतो, म्हणजे आपण कन्झ्युमर असतो. आणि जो उपभोग आपण घेत आहोत त्याला आपण कन्झम्पशन असं म्हणत असतो. सो कन्झम्पशन जो आहे, उपभोग जो आहे, इज अन इम्पॉर्टंट, एक महत्त्वाचा एलिमेंट आहे, एक महत्त्वाचा भाग आहे ऑफ ह्युमन सिव्हिलायझेशन. मानवी सभ्यतेचा हा जो कन्झम्पशन आहे हा एक महत्त्वाचा भाग आहे असं म्हटलेलं आहे. द सक्सेस ऑफ मॉडर्न इकॉनॉमीज इज डिपेंडंट ऑन अँड मेजर्ड द ग्रेट डील बाय द लेवल अँड नेचर ऑफ कन्झम्पशन. इथे काय म्हटलेलं आहे की मॉडर्न इकॉनॉमी जी आहे, सध्याची जी मॉडर्न इकॉनॉमी आहे, जी आधुनिक अर्थव्यवस्था आहे, त्याचं जे यश आहे, त्याचं जे सक्सेस आहे ते कशावर डिपेंड आहे? तर जे कन्झम्पशन आपण करत असतो त्या कन्झम्पशनच्या नेचरवर मॉडर्न इकॉनॉमीचं सक्सेस काय आहे? डिपेंड आहे. आणि जे कन्झम्पशनचं जे नेचर आहे, जे काही आपण उपभोगत आहोत आणि उपभोगण्याचं जे काही नेचर आहे, एखादी वस्तू खरेदी करण्यापासून तर तिचा उपभोग घेण्यापर्यंत जे काही क्रिया आहे आणि त्याचं जे काही नेचर आहे त्याच्यावर आपलं हे मॉडर्न इकॉनॉमीचं काय आहे? यश जे आहे ते अवलंबून आहे. आणि हे जे मॉडर्न इकॉनॉमी आहे, हे मॉडर्न इकॉनॉमी त्याच्या नेचरवरच मोठ्या प्रमाणात, ग्रेट डील मोठ्या प्रमाणात त्याच्या नेचरवरच काय केले जाते? मापले जाते, मेजर केली जाते. सो या ठिकाणी जे काही सांगितलेलं आहे ते कन्झम्पशन्सवरच सांगितलेलं आहे. पुढे जाऊया. फ्रॉम द हंटर गॅदरर्स. फ्रॉम द हंटर गॅदरर्स म्हणजे काय? पूर्वीच्या काळी, अनेक वर्षापूर्वी जेव्हा माणूस दगडांची जी हत्यारं बनवायचा आणि दगडांची हत्यारं बनवून जी शिकार करायचा आणि शिकार करून जे काही तो घेऊन यायचा त्याचं तो कन्झम्पशन करायचा, त्याचा तो उपभोग करायचा. म्हणजे तिथपासून सांगितलेलं आहे की हंटर शिकार करून आणि शिकार करून सोबतच ते जे गॅदर करायचे, जे काही हंट करून शिकार करून जे काही मिळवायचे, तिथपासून जे कन्झम्पशन आहे, हुज कन्झम्पशन वॉज सर्वायवल सेंट्रिक. म्हणजे त्यावेळेस जे कन्झम्पशन होतं ते फक्त सर्वायवल सेंट्रिक होतं. सर्वायवल सेंट्रिक म्हणजे काय? त्यावेळेस फक्त जगण्यासाठी ते उपभोग घ्यायचे, जगण्यासाठी ते काय करायचे? उपभोग घ्यायचे. आता आपण जगण्यासाठी उपभोग घेतो का? आपल्याला जगण्यासाठी 3 वस्तूंची गरज असते, अन्न, वस्त्र आणि निवारा. परंतु त्या पलीकडे आपण खूप पुढे गेलेलो आहोत. आपल्याला सेलफोन लागतो, मोबाईल फोन लागतो, लॅपटॉप, कम्प्युटर, इंटरनेट, कॅमेरा, बेड, एव्हरीथिंग. AC, कार असेल तर त्याच्यामध्येही AC असला पाहिजे. म्हणजे आज आपण अनेक वस्तूंचा उपभोग घेत आहोत. आज इलेक्ट्रिसिटी आहे, आज इंटरनेट आहे, 5G इंटरनेट आहे, अनेक वस्तूंचा उपभोग आज आपण घेत आहोत. की पूर्वीच्या काळी जी लोक होती ती इतक्या वस्तूंचा उपभोग नाही घ्यायची. इथे एवढंच म्हटलेलं आहे की पूर्वीच्या काळी उपभोग घेतला जायचा, कन्झम्पशन व्हायचं, परंतु ते फक्त सर्वायवल सेंट्रिक होतं. जिवंत राहण्यासाठी फक्त ते वस्तूंचा उपभोग घेत होते असं इथे म्हटलेलं आहे. की ते जेव्हा उपभोग घेत होते ते सर्वायवल सेंट्रिक होतं. टू द मिलेनियल्स म्हणजे सहस्त्र वर्ष होऊन गेलेले आहेत. फॉर हुम कन्झम्पशन इज अबाउट फुलफिलिंग ॲस्पिरंट्स. आणि आत्ता आपण जे उपभोग घेत आहोत, आत्ता जे आपण ज्याचा वापर करत आहोत ते ॲस्पिरेशन फुलफिलिंगसाठी, आपल्या इच्छांची पूर्तता करण्यासाठी आपण अनेक वस्तूंचा उपभोग घेत आहोत. वास्तविक ज्या काळात हंटर गॅदरिंग करत होते त्या काळात इंटरनेट होतं का? अजिबात नाही. परंतु आजच्या काळात इंटरनेट आहे. त्या काळात इलेक्ट्रिसिटी होती का? नाही. आजच्या काळात इलेक्ट्रिसिटी आहे. म्हणजे या पॅसेजमध्ये सांगण्याचा मुद्दा असा आहे की पूर्वीच्या काळी
उपभोग होत होता, परंतु तो फक्त जीवन जगण्यासाठी होत होता. आणि आजच्या काळात कंजम्पशनची जी व्याख्या आहे ती पूर्णतः बदललेली आहे. आजच्या काळात जो उपभोग घेतला जातो आहे, हा उपभोग फक्त आपल्या इच्छांची पूर्तता करण्यासाठी घेतला जात आहे. त्यानंतर पुढे म्हटलेलं आहे, द नेचर ऑफ कन्झ्युमरिझम हॅज सीन ट्रिमेंडस शिफ्ट्स. म्हणजे हा जो उपभोक्ता, आपण जे उपभोक्ता लोक आहोत, या उपभोक्ता लोकांमध्ये हा जो शिफ्ट झालेला आहे किंवा हा जो बदल झालेला आहे किंवा हा नेचर जो आहे कन्झ्युमरिझमचा हॅज सीन ट्रेमेंडस शिफ्ट्स, याने खूप मोठा बदलाव जो आहे, खूप मोठा बदल जो आहे तो बघितलेला आहे. पूर्वीच्या काळी कंजम्पशनमध्ये आणि आजच्या काळातील कंजम्पशनमध्ये खूप मोठी तफावत आहे, असं पॅसेजमध्ये सांगायचं. द नोशन, नोशन म्हणजे धारणा. द नोशन ऑफ कंजम्पशन, कंजम्पशन म्हणजे उपभोग करण्याची जी धारणा आहे, हॅज चेंज्ड अँड टुडे, पूर्णतः बदललेली आहे. म्हणजे सांगितले तुम्हाला या ठिकाणी की उपभोग करण्याची जी धारणा आहे ते पूर्वीपेक्षा आता खूप बदललेली आहे. सेव्हरल स्ट्रीम्स अँड थॉट्स को एक्झिस्ट, खूप प्रकारे आता ही उपभोग करण्याची जी धारणा आहे ही खूप वेगवेगळ्या प्रमाणात आता अस्तित्वात आहे. द एन्शंट, प्राचीन ग्रीक फिलॉसॉफर, ग्रीक फिलॉसॉफर आहे, प्राचीन ग्रीक फिलॉसॉफर ज्याचं नाव आहे डायजिन्स, फेमसली, फेमस होता तो, शोड हिज कंटेम्प्ट. या फिलॉसॉफरने या सर्व वस्तूंबद्दल कंटेम्प्ट केलेला आहे. कंटेम्प्ट म्हणजे काय? हेट. कंटेम्प्ट म्हणजे काय? हेट केलेला आहे फॉर द मटेरियल थिंग्स. ज्या मटेरियल थिंग्स असतात, आज कार आहे, मटेरियल थिंग्स आहे, AC आहे, मटेरियल थिंग्स आहे, कम्प्युटर आहे, लॅपटॉप आहे, AC आहे, अनेक गोष्टी ज्या आहेत त्या आज आपण लक्झरीसाठी यूज करतो, आरामदायी जीवनासाठी यूज करतो. आणि अशा आरामदायी जीवनासाठी ज्या वस्तू असतात त्याला मटेरियल थिंग्स असं म्हटलं जातं. सो हा जो फिलॉसॉफर आहे, एन्शंट ग्रीक फिलॉसॉफर, याने काय केलेलं आहे, या मटेरियल थिंग्स बद्दल काय उत्पन्न केलेली आहे, हेट उत्पन्न केलेली आहे आणि लोकांना याच्याबद्दल जागृत देखील केलेलं आहे बाय लिव्हिंग इन बॅरल. आणखी पुढे गेल्यानंतर हा पॅसेज आपल्याला काय म्हणतोय, सिन्स द इंडस्ट्रियल रेव्होल्यूशन, आणि जेव्हापासून औद्योगिक क्रांती झालेली आहे, सुरुवातीला हंटर गॅदरिंग होत होती, मग हळूहळू जग थोडंसं पुढे जायला लागलं, त्याच्यानंतर हळूहळू त्याच्यामध्ये विकास व्हायला लागला, मग औद्योगिक क्रांती आली आणि औद्योगिक क्रांतीमुळे काय झाले ते सांगितलेलं आहे. सिन्स द इंडस्ट्रियल रेव्होल्यूशन, औद्योगिक क्रांतीपासून द राईज ऑफ द मिडल क्लास इन डेव्हलप्ड कंट्रीज हॅज लेड टू अ ग्रोथ ऑफ कंजम्पशन. म्हणजे काय की औद्योगिक क्रांतीपासून जे मिडल क्लास लोक आहे, या मिडल क्लास लोकांमध्ये अनेक कंट्रीजमध्ये असं पाहायला मिळालं आहे की मिडल क्लास जे लोक आहेत त्यांच्या कंजम्पशनमध्ये वाढ झालेली आहे. कोणत्याही वस्तूबद्दलची जी कंजम्पशन असेल त्याच्याबद्दल वाढ झालेली आहे. आजही आपण बघू शकतो की भारतात किती लोकांकडे मोबाईल, आज भारताची लोकसंख्या जर 140 कोटी असेल तर याच्यापेक्षा अर्ध म्हणजे जवळ 70 कोटी लोकांकडे मोबाईल असू शकतात. म्हणजे मिडल क्लास फॅमिली असो किंवा पुअर फॅमिली असो किंवा रिच फॅमिली असो, प्रत्येकाकडे आज मोबाईल पाहायला मिळतो, प्रत्येकाकडे आज टू व्हीलर बघायला मिळते. सो कंजम्पशन, वस्तूंचं जे कंजम्पशन आहे ते औद्योगिक क्रांतीपासून मिडल क्लास लोकांमध्येही त्याची ग्रोथ जी आहे ती वाढलेली आपल्याला दिसते. त्यानंतर पुढे म्हटलेलं आहे वाईल ऑन द वन हँड, आणि दुसरीकडे द ॲक्विजिशन. ॲक्विजिशन म्हणजे काय? ओळख. अँड डिस्प्ले ऑफ मटेरियल वेल्थ आर ॲक्सेप्टेबल अँड इवन ॲप्रिशिएटेड बाय लार्ज सेक्शन ऑफ सोसायटी. तोच विषय आहे की अनेक वस्तूंना मिडल क्लास फॅमिली आणि जी समाजातील जे लोक आहे, सोसायटी, त्यांनी ॲक्सेप्ट केलेला आहे. अनेक वस्तूंचा उपभोग करणं त्यांनी सुरू करून दिलेलं आहे. अनदर स्ट्रीम ऑफ थॉट ॲडव्होकेट्स मिनिमॅलिझम. त्यानंतर पुढे गेल्यानंतर इथे म्हटलेलं आहे द कोविड-19 पॅन्डेमिक ब्रॉट शिफ्ट्स इन कन्झ्युमर बिहेवियर. हा जो कोविड-19 आहे, या कोविड-19 मुळे जो कन्झ्युमर आहे, जो ग्राहक आहे, त्या ग्राहकाच्या बिहेवियरमध्ये एक प्रकारचा बदल पाहायला मिळालेला आहे. लॉकडाऊन्स ब्रॉट मोर पीपल इन टू द ई कॉमर्स फोल्ड. लॉकडाऊनमुळे अनेक लोक जे आहे ते ई कॉमर्स प्लॅटफॉर्मवर खरेदी करताना आपल्याला पाहायला मिळतात. फ्लिपकार्ट असेल, ॲमेझॉन असेल, एव्हरीथिंग. ड्यू टू द इकॉनॉमिक इम्पॅक्ट ऑफ द पॅन्डेमिक. सो या कोविड-19 मुळे अर्थव्यवस्थेवर तर परिणाम झाला. द वर्ल्ड विटनेस, आणि पूर्ण जग जे आहे ते साक्षी आहे, श्रिंकेज ऑफ डिमांड.
सो लॉकडाऊनच्या काळामध्ये डिमांड वाढलेली होती, परंतु सप्लाय जो होता तो कुठेही नव्हता, म्हणून डिमांड जी आहे तिचं काय झालेलं आहे, श्रिंकेज झालेलं आहे. बट पोस्ट पॅन्डेमिक, परंतु हा जो कोविड-19चा जो लॉकडाऊनचा काळ आहे आणि कोविड-19चा काळ गेल्यानंतर याच्यानंतर पोस्ट पॅन्डेमिक म्हटलेलं आहे, रिकव्हरी जी आहे अँड सप्रेस्ड कन्झ्युमरिझम इज नाऊ लीडिंग टू रिव्हेंज शॉपिंग. म्हणजे यांचं असं म्हणणं आहे की कोविड-19च्या दरम्यान तर कुठेही आपल्याला शॉपिंग पाहायला मिळालं नाही आहे, किंवा कन्झ्युमर जो वापरकर्ता आहे कोणत्याही वस्तू खरेदी करताना तो जास्त दिसलेला नाही आहे. परंतु जसं पॅन्डेमिक बंद झालं, जसं पॅन्डेमिक संपलेलं आहे, पोस्ट पॅन्डेमिक काळामध्ये आपण आलेलो आहे, लोकांनी जे घरी बसलेले होते, जे शॉपिंग करत नव्हते किंवा जे वस्तू विकत घेत नव्हते, त्यांनी त्याचा पूर्ण बदला जो आहे तो घेतलेला आहे आणि खूप साऱ्या प्रमाणात त्यांनी शॉपिंग जी आहे ती नंतरच्या काळात जी आहे केलेली आहे, असं इथपर्यंत म्हणायचं आहे. मॉडर्न डे कन्झ्युमरिझम इज नॉट ओनली अबाउट वॉन्टिंग मोर. आजचे जे उपभोक्ताचे जे विचार आहेत, म्हणजे तुम्ही असणार, मी असणार, आपण सर्व ग्राहक आहोत, आणि आज ग्राहक जो आहे हा ग्राहक, या ग्राहकाला जास्त पाहिजे असं नाही आहे, जास्त तर पाहिजेच, परंतु त्याला जे पाहिजे ते अगदी फास्ट पाहिजे. बट ऑल्सो वॉन्टिंग इट, परंतु जे काही पाहिजे ते कसं पाहिजे, त्याला फास्ट पाहिजे. एखादी वस्तू आपण ॲमेझॉनवर ऑर्डर करा, 2 दिवसात आपल्याकडे ती वस्तू येते, परंतु ते 2 दिवसही आपल्याला व्यवस्थित झोप लागत नाही की वस्तू कधी येणार आहे, वस्तू कधी. सो वी वॉन्ट एव्हरीथिंग ॲज फास्ट. आपल्याला प्रत्येक वस्तू जी आहे ती अगदी लवकर, अगदी फास्ट हवी आहे. म्हणजे हा एक चेंज ग्राहकामध्ये झालेला आहे की पूर्वी एखादी वस्तू घेण्यासाठी 1 महिना विचार करायचा, त्यानंतर मग ती वस्तू घेण्यासाठी जायचं, दुकानात गेल्यानंतर परत तिथे कन्फ्यूज व्हायचं, परत घरी यायचं आणि नंतर ठरवायचं की आता घ्यायचं आहे, मग परत दुकानात जायचं आणि मग घ्यायचं. असं काही राहिलेलं नाही आहे. आज मनात विचार आला की iPhone 13 Pro घ्यायचा आहे, तर उद्याच्या दिवशी लगेच तुम्ही ऑर्डर करणार आणि 2-3 दिवसात तुम्ही वेटही करणार नाही, इतकी तुम्हाला त्याची उत्सुकता लागणार आहे. सो हा जो चेंज आहे, हा चेंज ग्राहकामध्ये झालेला आहे, असं या पॅराग्राफचं म्हणणं आहे. वी आर इन एन एज ऑफ हायपरलॅप्स कन्झ्युमरिझम. सो आपण एका अशा एजमध्ये आहोत की जिथे अति कन्झ्युमरिझम होत आहे. देअर इज अ क्लेमर. क्लेमर हा शब्द महत्त्वाचा आहे. क्लेमर या शब्दाचा आरडा ओरड. टू बी द फास्टेस्ट टू रीच द कन्झ्युमर. आणि कंपनी देखील जे आहेत त्यांना सुद्धा लवकरात लवकर ग्राहकांपर्यंत आपली वस्तू जी आहे ते घेऊन जायची आहे. सो हा सर्व जो पॅराग्राफ आहे हा कन्झ्युमर आणि कन्झ्युमरिझम आणि कन्झम्पशन याच्याच भोवती फिरतोय. युबिकायटस या ठिकाणी, युबिकायटस या शब्दाचा अर्थ होतो सर्वत्र, एव्हरीवेअर, ज्याला आपण म्हणू शकतो. द युबिकायटस ग्रोथ, संपूर्ण ग्रोथ जी आहे of the internet and the rise of e-commerce have fueled hyperlapse consumerism. जो ग्राहक आहे त्या ग्राहकामध्ये सर्वात जास्त जे महत्त्वाचं आहे की ग्रोथ करण्याचं जे कारण आहे ते काय आहे, एक तर इंटरनेट आहे आणि दुसरं इंटरनेटवर जे ई-कॉमर्स प्लॅटफॉर्म्स उपलब्ध झालेले आहे, त्यामुळे हा जो ग्राहक आहे या ग्राहकाच्या अशा विचारांमध्ये वाढ झाल्याचं दिसतंय. पुढे म्हणतंय विच रेफर्स नॉट ओनली द काइंड्स ऑफ प्रोडक्ट्स बिंग सोल्ड बट ऑल्सो टू द एज विथ विच कन्झ्युमर्स ऑर्डर देम अँड द स्पीड ॲट विच सच, ते स्पीड महत्त्वाचं आहे, ॲट विच सच प्रोडक्ट्स आर डिलिवर्ड. सो इथे फक्त विषय हा नाही आहे की प्रोडक्ट जे आहे त्याची डिमांड केलेली आहे, तर इथे विषय हा आहे की प्रोडक्ट कन्झ्युमरपर्यंत लवकर पोहोचणं गरजेचं आहे आणि कन्झ्युमरला प्रोडक्ट लवकर मिळणंही फार गरजेचं आहे. तर अशा प्रकारचा शिफ्ट जो आहे तो आपल्याला पाहायला मिळालेला आहे. थोडा लॉंग पॅराग्राफ होता, परंतु पॅराग्राफ अंडरस्टँड होणं फार महत्त्वाचं आहे, तेव्हाच आपण आपल्या उत्तरापर्यंत पोहोचत असतो. पुढे म्हटलेलं आहे सिलेक्ट द मोस्ट अप्रोप्रिएट टायटल ऑफ द पॅसेज. हा जो पूर्ण पॅसेज आपण रीड केलेला आहे त्यासाठी एक टायटल आपल्याला द्यायचं आहे. 4 टायटल दिलेले आहे. द एज ऑफ ई कॉमर्स, याच्यामध्ये ई कॉमर्स बद्दल बोललेलं आहे का, बोललेलं आहे, परंतु इतकंही बोललेलं नाही आहे. द एज ऑफ हायपरलॅप्स, हायपरलॅप्स बद्दल बोललेलं आहे का, यस बोललेलं आहे, परंतु पूर्ण हायपरलॅप्सवर बोललेलं नाही आहे. द एज ऑफ युबिकायटस ग्रोथ, युबिकायटस ग्रोथ बद्दल बोललेले आहेत का, ते तर शेवटी बोलले. आता पुढे बघा द एज ऑफ कन्झ्युमरिझम. सर्वात जास्त या ठिकाणी मी आधी सांगितलं की हा जो पॅराग्राफ फिरतोय कन्झ्युमर, कन्झम्पशन आणि कन्झ्युमरिझम. सो करेक्ट ऑप्शन होणार ऑप्शन
4. सो सर्वाधिक चर्चा जी केली गेलेली आहे ती कंझ्युमरिझम अँड कन्झम्पशनवर केलेली आहे. चौथं उत्तर आपलं बरोबर होणार. पुढे म्हटलेलं आहे सिलेक्ट द मोस्ट अप्रोप्रिएट अँटोनिम ऑफ द वर्ड. अँटोनिम म्हणजे विरुद्ध अर्थाचा शब्द. विरुद्ध अर्थाचा शब्द काय आहे? रिव्हेंज. रिव्हेंज म्हणजे काय? बदला घेणे. मी सांगितलं होतं रिव्हेंज शॉपिंग केलेली आहे. लॉकडाऊनमध्ये जी शॉपिंग करता आली नाही त्याची पूर्ण खुन्नस नंतर काढलेली आहे, पूर्ण बदला घेतलेला आहे की लॉकडाऊनमध्ये आम्हाला शॉपिंग करता आली नाही तर त्याच्यापेक्षा दुप्पट शॉपिंग जी आहे ती लॉकडाऊन झाल्यानंतर आम्ही करणार आहे. सो रिव्हेंज म्हणजे काय? बदला. याचा विरुद्ध अर्थाचा शब्द आपल्याला सांगितलेला आहे. सो बघा फॉरगिव्हनेस. फॉरगिव्हनेस म्हणजे माफ करणे, क्षमा करणे. सो रिव्हेंज, एखाद्या व्यक्तीचा आपण रिव्हेंज घेतो म्हणजे बदला घेतो की तू जर माझं काम केलं नाही मी याचा बदला घेणार. आणि एक आहे माफ करणे. ठीक आहे, तू माझं काम केलं नाही तरी मी तुम्हाला माफ करतो. सो विरुद्ध अर्थाचा शब्द जो आहे तो फॉरगिव्हनेसच आहे. आणि पुढचा शब्द आहे व्हेंजिनन्स. या शब्दाचा अर्थ होतो बदला, हा सिनॉनिम आहे. त्यानंतर रिटॅलिएशन. रिटॅलिएट हा शब्द प्रतिकार करणे, रिटॅलिएशन प्रतिकार हा नाऊन आहे. सो याचा अर्थही बदलाच होतो. आणि रिड्रेस या शब्दाचा अर्थही होतो प्रतिकार करणे किंवा बदला करणे किंवा प्रतिशोध घेणे, बदला घेणे. सो या ठिकाणी आपण जर पाहिलं व्हेंजियन्स पाहिलं, रिटॅलिएशन पाहिलं, रिड्रेस पाहिलं, हे तीनही शब्द रिव्हेंज या शब्दाचे सिनॉनिम आहेत. आपल्याला अँटोनिम विचारलेला आहे. सो फॉरगिव्हनेस इज द राईट वर्ड. आणि त्यानंतर एक शेवटचा प्रश्न आहे जो पॅराग्राफवर विचारलेला आहे. अकॉर्डिंग टू द पॅसेजनुसार हाऊ डिड द कोविड-19 पॅन्डेमिक, जो कोविड-19चा जो पॅन्डेमिक आहे, ब्रिंग अबाउट म्हणजे घडवला शिफ्ट इन कंझ्युमर बिहेवियर. कंझ्युमर बिहेवियर पॅन्डेमिकमुळे कशा प्रकारे बदललेला आहे. द पॅन्डेमिक इन्क्रीज्ड द प्रेझेन्स ऑफ पीपल ऑन ई कॉमर्स प्लॅटफॉर्म. ऑब्विसली की पॅन्डेमिकमुळे काय झालेलं आहे की जो कस्टमर आहे तो सर्वाधिक ई कॉमर्स वेबसाईट्सवर खरेदी करताना आपल्याला दिसतोय. सो हे पहिलंच आपलं उत्तर असणार आहे. पुढे यांचं काय म्हणणं आहे? द पॅन्डेमिक डिड नॉट अफेक्ट कंझ्युमर बिहेवियर. कंझ्युमरच्या बिहेवियर पॅन्डेमिकने कोणताही परिणाम केलेला नाही असं यांचं म्हणणं आहे. हे चुकीचं आहे, कारण परिणाम केलेला आहे आणि तो परिणाम आहे की लोक ऑनलाईन खरेदी आता जास्त करत आहे. द पॅन्डेमिक लेड टू रिव्हेंज शॉपिंग. पॅन्डेमिकमुळे लोकांनी रिव्हेंज शॉपिंग करायला लागले. पॅन्डेमिकमुळे नाही, लॉकडाऊनमुळे. पॅन्डेमिकमध्ये शॉपिंग करत होते परंतु लॉकडाऊन जेव्हा लागलं तेव्हा लोक शॉपिंग करणं बंद झालं. सो पॅन्डेमिकमुळे नाही, लॉकडाऊनमुळे रिव्हेंज घेतलेला आहे. द पॅन्डेमिक लेड टू इन्क्रीज इन डिमांड ऑफ फॉर प्रोडक्ट्स. डिमांड फॉर प्रोडक्ट्स जरी असलं तरी सर्वात महत्त्वाचं हेच आहे की पॅन्डेमिकमुळे लोक जे आहे ते ई कॉमर्स वेबसाईटवर खरेदी जास्त करायला लागलेली आहेत. तर अशा पद्धतीने या ठिकाणी आपण पूर्ण पॅराग्राफ समजून घेतलेला आहे आणि पॅराग्राफवर आधारित प्रश्न देखील आपण समजून घेतलेले आहे. जेव्हा आपण आपल्या व्हिडिओमध्ये पॅराग्राफ घेत असतो तेव्हा तो पॅराग्राफ आहे आपल्याला हे माहिती आहे आणि त्या पॅराग्राफला वेळ लागतो. बघा, पॅराग्राफ रीड करत करत त्याला मराठीतून तुम्हाला सांगणे हे थोडंसं जे काम आहे टाईम टेकिंग काम आहे. मला वैयक्तिक जर पेपर सॉल्व करायचं असेल तर मी मराठीतून ट्रान्सलेट करणार नाही, अंडरस्टँड करेल आणि उत्तरं लिहिण्याचा प्रयत्न करेल. हे तुम्हाला समजावून सांगण्यासाठी मी मराठीतनं ट्रान्सलेट केलं आणि जितकं मला करता आलं तेवढं मी मराठीतून ट्रान्सलेट करून पूर्ण पॅराग्राफ मी तुम्हाला समजून सांगितलेला आहे. त्यामुळे व्हिडिओ थोडा लॉंग झालेला असेल. सो जेव्हा तुम्ही हा व्हिडिओ पाहत असणार तेव्हा हे प्रश्न सोडवण्यासाठी पूर्ण पॅराग्राफ तुम्हाला रीड करावा लागणार आहे आणि जरी तुम्हाला बोर होत असले तरी देखील तुम्हाला हे बघावंच लागणार आहे, कारण हे एक्स्ट्रा मार्क्स आहेत जे तुम्हालाच मिळतील, बाकीच्यांना मिळणार नाही. सो पुढे गेल्यानंतर आपण हळू अशा प्रकारचे पॅराग्राफ्स जे आहेत ते पूर्ण प्रकारे समजून घेणार आहोत, जेणेकरून आपल्याला यावरचे प्रश्न जे आहेत ते अधिकाधिक लवकर आपल्याला यांची उत्तरं देता आली पाहिजे. आजच्या व्हिडिओमध्ये फक्त इतकंच. थँक्यू सो मच. टेक केअर. बाय बाय.